महाराजांबद्दल फार सुंदर म्हटलं जातं. संभाजी महाराजांबद्दल म्हटलं जातं, अरे देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. अंगाची कातडी सोलली गेली, पायाची नखं काढली गेली, तर राजानं बलिदान दिलं नाही. आज तुम्ही कार्यक्रम काय ऐकायचा तुम्हाला सांगू. संभाजी महाराजांना संगमेश्वरती पकडलं, धर्मवीर गडाकडे म्हणजे बहादूरखानाकडे, बहादूरखानचा जो गड बहादूरगड तिकडे न्यायला चालू केलं. ज्या राजानं तुमच्या माझ्या अंगातलं रक्त तापवलं त्या राजाला पकडल्यावरती उंटाला उलट बांधण्यात आलं आणि संभाजी महाराजांच्या अंगामध्ये साखळदंड टाकण्यात आले. अरे ज्या राजाचा जय जय करण्यासाठी लाखो प्रजा उभा राहायची त्या राजाला बघायला यात उभा राहिले आणि संभाजी महाराजांना उंटाला उलट बांधण्यात आलं. तो उंट यायचा, जवळ यायचा, कुणीतरी जायचं, त्या उंटाची शेपटी पिरगाळायचं, उंट तया तया नाचायचा, त्या अंगातले ते सगळे साखळे दंड टोचायचे, बोचायचे, जागी रक्ता करायचे. रक्तानं माखलेला देह औरंगजेबानं दुसरं फरमान टाकलं होतं, अरे आतापर्यंत अंगामध्ये राजवस्त्र घालून फिरला असेल, आता त्याला विदूषकी कपडे घाला. ज्या राजानं आयुष्यभर सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, ज्या राजा आयुष्यभर रुबाबात फिरला, त्या राजाला, आपल्या शंभू राजांना विदूषकी कपडे घालण्यात आली. अरे कोणीतरी यायचं, संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षी काढायचं, रक्त रक्त रक्तानं बांबाळलेला हा देह. अरे बघितलं असतं तर वाटलं नसतं शंभू राजे, अरे हनुमानाला सिंदूर फासावा तशी अवस्था केली होती संभाजी महाराजांची. पण राजा झुकला नव्हता. कोणासाठी? तर ही माझी तरुण पिढी अभिमानानं स्वाभिमानानं उभी राहावी, केवळ 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 या भूमिकेसाठी. संभाजी महाराजांना बहादूरखानाच्या बहादूरगडावरती उभा करण्यात आलं. औरंगजेबानं उठला, संभाजी महाराजांना बघितलं आणि खाली उतरला. खाली आला, बसला, मांडीवरती बसला आणि नमाजाच्या रुकात पडायला लागला आणि म्हणाला, त्या खुदाचे आभार मानत म्हणाला, ए हुजूर रहम दल्ली, जिसको देखने के लिए मेरा सपना था उसको मेरे सामने आके खड़ा किया है. तसं बघितला तो खाली बसलेला. आणि महाराज कवी कलशांना म्हणतात, कवी कलश शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे मित्र कसा असावा, तो कवी कलशांसारखा असावा. अहो बघा ना, कवी कलश संभाजी महाराजांबरोबर उभारलेत आणि महाराज काय म्हणतात, महाराजांना साखळदंडात बांधले. महाराज म्हणतात, कवी कलश कवी आहात आपण, मग या प्रसंगावर खाली बसला, या प्रसंगावर एखादी सुचते का कविता. कवी कलशांना प्रश्न पडला, अरे मरणाचा प्रसंग आहे, पकडले महाराजांना तरी म्हणतोय सुचते का कविता, राजा काय आहे. कवी कलश म्हणतात, हो राजन. मग राजे म्हणाले, म्हणा की एखादी कविता. मग कवी कलश म्हणा लागले, राजे तुम हो साचे क्या खूप लढे हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. और राजे तुम्ही काय लढला जंग, तुमचं ते शौर्य, तुमचं ते धैर्य, तुमचं ते पराक्रम बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. तसा औरंगजेब म्हणला, चुप चुप बहुत चुप. औरंगजेबानं पहिला प्रश्न विचारला संभाजीराजांना, बघा शंभू म्हण कोण से सरदार तुझमें सामील थे. संभाजीराजे म्हणाले, अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, अरे बापाला सख्या मारणारा तो, अरे आई भवानीचेच होते आम्ही, सळसळतं आमचं इमान. औरंग्या आम्ही घेत नाही असं, घेऊ मनगटाच्या जोळावरती, तलवारीच्या पात्यावरती. अरे तलवारीच्या पात्यावरती भाकऱ्या वाजतात मराठे. औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लावणार. औरंग्याला कळायचं सुचायचं बंद झालं. तसंच औरंगजेबानं दुसरा प्रश्न विचारला, बता शंभू राजे मन स्वराज्य का खजिना किधर रखा है. तसे शंभूराजे म्हणाले, अरे औरंग्या हा सह्याद्री हा आमचा खजिना, तू घेतलास आमचा खजिना, आम्ही घेत नाही असं. अरे हा कमारून पीक घालतो मराठा तुमच्या सारख्यांना, घेत नाही असं, घेऊ स्वतःच्या सामर्थ्यावरती स्वतःच्या बळावरती. औरंगजेब म्हणाला, चुप चुप, अब कुछ सुनने के मूड में नहीं है, इसको ले जाओ. आणि संभाजी महाराजांना त्या बहादूरगडावरती डांबाला बांधण्यात आलं. पहिली शिक्षा सुनावली ती म्हणजे संभाजी महाराजांचे डोळे काढायचे. हापशे आले, तो रक्तानं ते लाल झाले, लाल बुंद झाले सळ्या घेऊन आले, जवळ आले. संभाजी महाराजांचा देह त्या डांबाला बांधलेला. जवळ आले
जवळ आले, एकदम जवळ आले आणि आल्या आल्या त्या सळ्या हातात घेतल्या आणि संभाजी महाराजांच्या डोळ्यात आत खुपसला. आत 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 गेल्या, बुबळ घेऊन बाहेर आल्या. काहीच उरलं नव्हतं. आता उरलं होतं फक्त कबीरनं कोपण्या, रक्ताचा स्त्राव वाहत होता. पण राजा गप्प होता. ते बाहेर आल्यावरती हापशीनं विचारला औरंगजेबानं, कुछ बताया हो, गिडगिडाया हो. तसे हापसे म्हणाले, ना कुछ वो बोलता है ना कुछ बकता है, खाली गाली दे रहा है, कुछ सुनने के वो दिमाग में नहीं है. झालं. कुणीतरी यायचं, संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षी काम करायचं. कुणीतरी यायचं, संभाजी महाराजांच्या हाताच्या बोट कापून न्यायचं. कुणीतरी यायचं, संभाजी महाराजांच्या पायाची नखं काढून न्यायचं. कुणीतरी यायचं, केस उपटून टाकायचं. कुणीतरी यायचं, संभाजी महाराजांच्या गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं. अरे कोणी बघितला असता तर वाटला नसता आपला शंभू राजा आहे. आणि औरंगजेबानं दुसरी शिक्षा सांगितली, ते म्हणजे संभाजी महाराजांचं कान कापायचं. अरे ज्या कानानं आयुष्याचं गाणं ऐकलं, ज्या कानानं हर हर महादेवाची किलकर ऐकली, जो कान आयुष्यभर ऐकत आला जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, ते कान आता राहणार नव्हते. हापशे आले, हातात लकलकती नंगे तलवार घेऊन आले. जवळ आले आणि आल्याबरोबर हापशीने तलवार वर केली आणि साप पकडणं काढली. संभाजी महाराजांचे कान मातीमध्ये खाली पडले. राजा गप्प होता. राजा एक शब्द सुद्धा बोलत नव्हता, कारण आपल्याच लोकांनी फितुरीनं पकडून दिला होता. राजा झुकला नाही, राजा वाकला नाही. का? कारण माझ्या आबासाहेबांचं स्वराज्य आहे, हे असंच डौलात फडकलं पाहिजे म्हणून केवळ या भूमिकेसाठी. झालं. हापशी बाहेर आले. 30 दिवस अत्याचार चालू झाला. पण शेवटी औरंगजेबानं तिसरी शिक्षा सुनावली, ती म्हणजे संभाजी महाराजांची जीभ कापायची. ज्या जिभेनं आयुष्यभर हर हर महादेवची गर्जना दिली, जीभ आयुष्यभर म्हणत राहिली, आऊ साहेब तुमचे नातू आहोत आपण. जी जीभ आयुष्यभर म्हणत राहिली, आबासाहेब मोहीम द्या की हो आबासाहेब, अहो तुमचा पुत्र आहे आबासाहेब. जी जीभ आयुष्यभर म्हणत राहिली, आंबीर मामा अहो तुमचे भाचे आहोत आम्ही, ती जीभच आता राहणार नव्हती. आले हापशी तलवार घेऊन आले, जवळ आले, संभाजी महाराजांच्या जवळ आले. पण संभाजी महाराजांनी तोंडाचा जो दात होते ते दात दाबून धरले होते, तोंड उघडायला तयार नव्हते. हापशीने तोंड उघडायचा प्रयत्न केला, संभाजी महाराजांचं तोंड उघडना. हापशीने परत दाब दाखवायचा प्रयत्न केला, संभाजी महाराजांचं तोंड उघडना. अरे कसं उघडेल? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, या आमची अवकात सांगणारा संभाजी राजा येतो. कसं उघडेल त्याचं तोंड? हापशीने युक्ती काढली, हापशीने युक्ती काढली आणि संभाजी महाराजांचं नाक दाबून धरलं. नाक दाबून धरल्यावर श्वास गुदमरला आणि श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं आणि तोंडाबरोबर जीभ बाहेर आली. जीभ बाहेर आल्या त्या हापशीने जीभ पकडी धरली, गच्च धरली, तलवार बाहेर काढली, साप पकडण्यात चालवली. संभाजी महाराजांची जीभ खाली पडली होती, ती सुद्धा तयार नव्हती संभाजी महाराजांपासून पोरकं व्हायला. रक्तानं तोंड भरलेलं संभाजी महाराजांचं असंच त्या वधस्तंभाला बांधलं होतं. आणि संभाजी महाराजांना परत त्याच अवस्थेत वडबुद्रुक तुळापूरला आणण्यात आलं आणि शेवटची शिक्षा सुनावली, ती म्हणजे संभाजी महाराजांची गर्दन कलम करायची. या सह्याद्रीच्या राजाची, अरे ज्याच्याकडे बघितल्यावरती प्रजा डोळ्यात पाणी आणून सांगायची, राजा कसा असावा? तर शिवाजी राजानंतर संभाजी राजासारखा असावा. त्या राजाची आता गर्दन कलम होणार होती. हापशे आले, तलवार घेऊन आले. फाल्गुन मध्य अमावस्या. जवळ आले आणि हापशीने तलवार बाहेर काढली आणि साप पकडण्यात तलवार चालवली. आपल्या संभाजी महाराजांची गर्दन खाली पडली, पण महाराजांची मान मात्र ताटच होती. महाराजांचा देह तसाच उभा होता आणि सांगत होता, महाराज झुकले असते, वाकले असते तर आयुष्य आरामात जगले असते. सोसलं कुणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. कोणासाठी स्वतःचं बलिदान दिले? कारण उद्या आज जर मी शरणागती पत्करली तर माझा प्रत्येक मावळा उद्या मान खाली घालून जगेल. आज मी अभिमानानं मरतोय, उद्या माझी पिढी अभिमानानं स्वाभिमानानंच फिरेल, केवळ या भूमिकेसाठी.